नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलासमध्ये चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे आपलं. नमस्कार. भाजपला शिवसेनेनं अल्टिमेटम दिलाय लोकसभा निवडणुकीमध्ये युतीसाठी. मला माहिती, तुमच्याकडे माहिती. शिवसेनेला अल्टिमेटम देणारा अजून जन्माला यायचं आहे. नंबर 1 राजकारणात म्हणा, सर्वत्र 50-55 वर्षापासून तुम्ही भाजपला अल्टिमेटम आम्ही पण नाही दिलंय. अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही कोणी कोणाला. आणि कशा करता द्यावा हा मला कळलं नाही की कशासाठी अल्टिमेटम दिलंय. जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका सातत्याने घेतलेली आहे वेगळं लढण्याची, त्यांनी काही निर्णय घेतलेले, त्या दिशेनं पक्ष पुढे चाललेला आहे. अशा वेळेला अल्टिमेटम देऊन कोण कोणाला काय करणार. युतीच्या चर्चा ज्या आहेत, ज्याला आपण तुम्ही गठबंधन म्हणता, या सगळ्यात जास्त चर्चा या दोन पक्षात नसून या मीडियामध्ये फार दिसतात आणि त्याच्यावर लोक मतं ठरवतात. अल्टिमेटमची बातमीसुद्धा वृत्तपत्रात वाचली किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातून आम्ही ऐकली. अल्टिमेटम देण्या इतकं काय प्रकरण गंभीर आहे असं मला वाटत नाही. पण ज्या पद्धतीनं शिवसेना आणि भाजप यांच्या युती संदर्भात चर्चा सुरू आहे सातत्यानं, युती संदर्भात चर्चा सुरू आहे, युतीची चर्चा सुरू नाही. समजून घ्या. युती संदर्भात चर्चा बाहेर खूप असू शकतात, पण युतीची चर्चा खरोखर सुरू आहे का त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. 2019 मध्ये जर एनडीएचं सरकार आलं तर अकाली दल आणि शिवसेनेची ही महत्त्वाची भूमिका असेल. आणि असं जर झालं तर महाराष्ट्रात त्या ॲलीजमध्ये, त्या एनडीए सरकारमध्ये सामील असणाऱ्या घटक पक्षांना त्या त्या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळावं, हे तुमचं वाक्य आहे, तुमची भूमिका आहे. हो. आणि काय मिळू नये. 2014ची परिस्थिती फार वेगळी होती. तेव्हा जी काय तुम्ही ज्याला एक आंधी, तुफान, लाट, अफवा, या राज्यातून एक नवीन राज्य निर्माण झालं आणि नक्कीच संपूर्ण बहुमत भाजपला मिळालं, 280-282 स्वतःच. त्याच्यामुळे त्यांनी एक निर्णय घेऊन राज्य चालवलं. पण 2019 साली हे चित्र नसेल हे त्यांनाही माहिती आहे. जर त्या संदर्भात सुतराम जरी त्यांना खात्री असती, शक्यता असती की 2019ला 280च्या 380 होते, तर त्यांनी एनडीएच्या संदर्भात भूमिका त्यांची वेगळी असती. किंबहुना मला आठवतं की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अमित शहा यांनी तर 380 जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार केला होता त्यावेळेला. 2 वर्षापूर्वी त्यांची वक्तव्य आपण पाहिली तर 380च्या वर जागा जिंकण्यासंदर्भात त्यांचं वक्तव्य मी ऐकले आहे आणि तेव्हाही त्यांचं आम्ही स्वागत केलं होतं. जर जो पक्ष स्वतःच्या बळावर 380 जागा जिंकू शकेल असं त्यांना खात्री वाटत असेल, मग त्यांनी या खाली राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर गठबंधन, युत्या, आघाड्यामध्ये पडू नये. मग त्यांनी 380 त्यांनी मातोश्रीवर येऊ नये भेट द्यायला. मी असं म्हणत नाही. मी त्यांनी मग जेडीयूशी बोलू नये, मग त्यांनी अकाली दलाशी बोलू नये, शिवसेनेसंदर्भात वक्तव्य करू नयेत. मग त्यांनी 380 जागा जिंकाव्यात 2019 साली आणि स्वतःचे एक राज्य आणावं. आम्ही श्रोते किंवा प्रेक्षकाच्या भूमिकेत बसू. पण जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर जे निवडणुकीतले प्रचाराचे रणनीतिकार आहे, ते तुमच्याकडे बैठकीला यावे उद्धव ठाकरे यांच्या ह्या भाजपच्या रणनीतीचा भाग आहे? मला तसं वाटत नाही. प्रशांत किशोर जे आहेत ते जरी जेडीयूचे उपाध्यक्ष असले तरी ते स्वतःची एक त्यांची यंत्रणा, निवडणूक स्ट्रॅटेजी संदर्भात त्यांची कंपनी आहे, तो त्यांचा व्यवसाय आहे. उद्या ते कुठल्याही पक्षासंदर्भात अशी रणनीती ठरवू शकतात. शिवसेनेला अशा रणनीती गरज आहे का? तर अजिबात नाही, अजिबात नाही. तरी काही नवीन यंत्रणा, नवीन सिस्टीम्स सध्या या क्षेत्रात येत असतील तर नवीन पिढीला त्याचा वापर करून घेता येईल का, या संदर्भात आमची पुढली पिढी जी आहे त्यांची भूमिका तशी असेल तर त्यांनी ती स्वीकारायला पाहिजे सिस्टीम. प्रशांत कदम यांच्या कंपनीमध्ये बरेच हजारो लोक काम करतात, डेटा गोळा करतात. तो आम्ही आतापर्यंत करत आलो. आमचे कार्यकर्ते लोकाधिकार समितीच्या असतील, इतर संस्था करत असतात. पण एक या कॉर्पोरेट जगामध्ये निवडणुका सुद्धा कॉर्पोरेट झाल्या. अशा वेळेला नवीन यंत्रणा, नवीन सिस्टीम जर त्यांची आम्हाला वापरता येत असेल, सर्व्हिसेस
बरं हे काय हा व्यवहार असतो. सगळेच राजकीय पक्ष अशा प्रकारच्या सिस्टीम सध्या वापरतात. आणि प्रशांत किशोर जे आहे ते इतर पक्षांना पण त्याच्या सर्व्हिसेस देतात. त्यांनी अशा सर्व्हिसेस काँग्रेसलाही दिलेल्या आहेत, उत्तर प्रदेशमध्ये दिलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर. भाजपला दिलेल्या आहेत काही राज्यामध्ये, JDUला दिलेले आहेत. त्याच्यामुळे ती कंपनी, ते प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट ते विकत असतात. ज्याला परवडतं, ज्याला पटतं ते घेतात. बाजारात 10 प्रकारचे साबण आहेत, ज्याला परवडतं तो घेतो. काही लोक रिठ्ठ्याने आंघोळ करतात गावाला आमच्या. भाजपची आणि शिवसेनेची युती होईल का, किंवा दरवाजे सगळे बंद झाले आहेत चर्चेचे अजूनही? नाही, युती होईल की नाही ते मी भाजपला विचारायला पाहिजे. हा मला कसा प्रश्न विचारता? पण हा सर्वस्वी भाजपचा प्रश्न 100%. हा युती तोडली कोणी 2014 साली? शिवसेनेनं तोडली का? आम्ही सातत्यानं टिकवायचा प्रयत्न करत असताना 2014 साली युती भारतीय जनता पक्षाच्याच मंडळींनी तोडली. हे जर तुम्ही मान्य केलं तर युती होणार का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तुम्ही सातत्यानं तोफ टाकतायत, कधी सामनामधनं तर कधी माध्यमामध्ये, भाषणामध्ये सुद्धा. पण भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले हे शिवसेनेबद्दल काही बोलायला तयार नाही. याचं कारण फक्त एकच आहे की युती होण्याच्या या दिवसामध्ये, हा सगळा संक्रमणाचा काळ आहे, त्यात कुठे काही व्यत्यय येऊ नये याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे अंतस्थ सूत्र असे सांगतात की त्यांच्या मनामध्ये आहे, पण ते थेट बोलत नाही तुमच्यासोबत कधी काही? मला कल्पना नाही, कारण मी त्या प्रक्रियेत नसतो. संजय राऊत हे सर्व प्रक्रियेमध्ये असतात. मला माहीत नाही, पण मी या प्रक्रियेत नसतो. मी माझ्या भूमिका ज्या पक्षानं माझ्यावर खांद्यावरच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, आधी बाळासाहेब ठाकरे होते, आता उद्धवजी आहेत, पक्षामध्ये जी भूमिका माझ्या वाटायला आहे ती मी पार पाडतो. मला असं वाटतं की सामनाचा संपादक म्हणून असेल, शिवसेनेचा नेता म्हणून असेल, पार्लमेंटरी पार्टीचा नेता म्हणून असेल, उद्धवजींचा सहकारी म्हणून असेल, मी माझ्या पक्षाचा हित सर्वप्रथम पाहतो. माझा पक्ष जो आहे शिवसेना, या पक्षानं महाराष्ट्रात आणि देशात सर्वोच्चपदी जावं आणि महाराष्ट्राचा अभिमानाचा झेंडा फडकत ठेवावा, ही माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून काम करतो. उद्धवजी आमचे नेतृत्व करतायत, आम्ही काम करतो. मला असं वाटतं महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असायलाच पाहिजे. ही जर भूमिका मी घेत असेल पक्षाच्या वतीनं, पण ती नेमकी अडचणीची ठरली भाजपला. नाही, मग तो त्यांचा प्रश्न आहे. अडचणीची का ठरावी? आम्ही असं म्हणतो का केंद्रामध्ये मोदी नकोत म्हणून? तुम्हाला काहीच हरकत नाही. तो भाजपचा अंतर्गत कॉल आहे, त्यांनी निर्माण करावं. त्यांचा कोणी नेता असेल तो. नितीन गडकरी चालतील तुम्हाला? भारतीय जनता पक्षाने त्यांचा नेता ठरवावा. संसदीय पक्षाचा नेता ठरवला जातो लोकशाही प्रक्रियेत. 2014 साली जे निर्णय झाले ते 2019ला होणार नाही. परत तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला 2019 साली फक्त भाजपला निर्णय घेता येणार नाही. त्यांचा नेता कोण, हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जे काय त्यांचे तेव्हाचे सहकारी असतील त्यांच्याबरोबर बसून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की नेता कोण. ही परिस्थिती येईल. पण आता सध्या तर भाजपवाले म्हणतात की मोदीशिवाय पर्याय नाही. चांगली गोष्ट. आम्ही म्हणतो. काल मुलायम सिंग यादवने पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचं काय गणित असू शकतं मुलायम सिंग यादव? मुलायम सिंग यादवचं काहीच गणित नसतं. फार मोठे नेते आहेत, मी त्यांचा नेहमी आदर करतो. नेहमी मला जेव्हा पार्लमेंटला भेटतात तेव्हा त्यांच्याशी मी बोलतो. त्यांचे आमचे मतभेद असू शकतात. खरं म्हणजे आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त मतभेद भाजपचे त्यांच्याबरोबर असायला पाहिजेत, आहेत. कारण मुलायम सिंग यांचे हात करसेवकांच्या रक्ताने भिजले आहेत, बरबटले आहेत. मुलायम सिंग यादव हे करसेवकांचे खुनी आहेत, ते मुलायम आहेत. अशा प्रकारची भाषा टिप्पणी ही आमच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. पण त्यांनी काल शुभेच्छा दिल्यामुळे एकदम विजयाचा जो जल्लोष मला पाहायला, जणू काय आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली, अशा प्रकारचे चेहरे मी काल उजळले. बघा, हे चुकीचं आहे. मुलायम सिंग यादव हे नेते आहेत. उद्या तुम्हाला पाकिस्तानमधून शुभेच्छा अशा प्रकारच्या आल्या की मोदीच टिकले पाहिजेत. नाही, काही ठिकाणी आपण फार कठोर राहणं गरजेचं आहे. ज्यांचे हात आपण म्हणत असू की करसेवकांच्या रक्ताने भिजलेले आहेत. पण अचानक ही जी लवचिकता आहे भाजपमध्ये आलेली, जी आपण पाहिली नाही कधी, तिचं नेमकं कारण की त्यांची
स्थिती जी भक्कम होती त्यांना वाटत होतं ती नाही, कुठेतरी असेल भक्कम डळमळीत झाली आहे. त्यांची भक्कम स्थिती असू शकेल, असायला पाहिजे. आमच्या त्यांना शुभेच्छा. ते का आपले शत्रू नाही आहेत. आम्ही त्यांच्यावर 25 वर्ष फार नेटानं, प्रेमानं, संयमानं काम केलेलं आहे. पण नंतर ती युती सडवली असे विधान तुम्ही केलं. हां, उद्धव ठाकरे यांचं जे म्हणणं आहे ते त्यात चुकलं असं मला वाटत नाही. काही युतीत 25 वर्ष सडली शिवसेनेची, हे त्यांचं विधान अत्यंत जबाबदारीचं आहे आणि जाणीवपूर्वक केलेलं विधान आहे आणि त्यांच्या विधानाशी पक्ष पूर्ण सहमत आहे. युती समजा झाली नाही तर परत निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदानामध्ये परत ते लोक तुम्ही म्हणतील की युतीचे- वाघाच्या तोंडात तुम्ही- दात मोजू. तुम्ही युतीची हात भाषा तुम्ही करताय. अजूनपर्यंत उद्धव ठाकरे असतील किंवा आम्ही असू, आमच्या तोंडातून तुम्ही युतीची भाषा ऐकली आहे का? आम्ही उद्धव ठाकरे यांनी 2017 साली गोरेगावच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात घोषणा केली, आम्ही निवडणुका एकट्याने लढू आणि जिंकू. आम्ही राष्ट्रीय कार्यकारिणी ठराव केले, 16वर लढू आणि मुख्यमंत्री करू. ही आमची भाषा आहे. युतीची भाषा मीडिया करते, आम्ही करत नाहीत. अजून आलात तर तुमच्याबरोबर आणि तुमच्याशिवाय. ही तर जालन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र हे- फडणवीस हे- यांनी विधान ही केलं ही होतं. मुख्यमंत्र्यांची भाषा आहे. आम्ही अत्यंत संयमाने बोलतो. भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या नेत्यांवरती आम्ही कधीही व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही. आम्ही कधीही कोणाला बिलो द बेल्ट हल्ले केलेले नाहीत. आम्ही फालतू धमक्या दिलेल्या नाहीत. तुमच्या कुंडल्या काढू वगैरे आम्ही कधी भाषा वापरली नाही. ज्यांच्या काढाच्यात त्यांच्या काढल्या नाहीत. ज्यांच्यासाठी कोठडी रिकाम्या होत्या भुजबळांच्या बाजूला, त्या भरल्या गेल्या नाहीत. एक लक्षात घ्या. आणि तुम्ही आमच्या शिवसेनेच्या लोकांना धमक्या द्याल, आमच्या दबाव आणाल, हां, घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा भ्रम निर्माण कराल, आमच्यावरती काही परिणाम होत नाही. त्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी आमची मनं अत्यंत खंबीर, कठोर आणि मजबूत केलेली आहे. तुम्ही म्हणाला की स्वबळावर तो निर्णय 2017 मध्ये तो निर्णय होताच, त्यांनी घोषणा केली. पण तुम्ही अजूनही सांगत नाही की भाजप सोबत आम्ही युती करणार नाही. त्यांनी कुठलीही जागा देऊ देत, अर्ध्या जागा दिल्या लोकसभेच्या, आम्ही कशा विधानसभेच्या पण दिल्या. आम्ही या विषयावर चर्चाच करत नव्हतो. बोलायचं कशा करता. वेळ झाली छोट्याशा एका ब्रेकची. ब्रेक नंतरही संजय राऊत यांची दिलखुलास मुलाखत अशी सुरू राहील. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेमधल्या स्थितीवरती आपण चर्चा केली, पण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि तुम्ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये भाजप सरकारवरती तोंडसुख घेत आला. मला असं वाटत नाही. त्या सरकारमध्ये आमचे मंत्री आहेत. तोंडसुख काय असतं आणि कशा करता? आम्ही कर्जमाफीची मागणी करतो आणि ती जर त्या पद्धतीने केली जात नसेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात आमची काही भूमिका असेल, जीएसटी विषयी असेल, राज्याच्या हिताचे काही प्रश्न असतील, त्याच्यावर बोलणं म्हणजे तोंडसुख घेणं आहे का? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे असेल, सामना असेल, आम्ही काही लोक होतो, हे सातत्याने ज्या गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या त्याच्यावर बोलत होतो आम्ही. त्या बाबतीमध्ये काय आमच्यावरती बंधनं नाही आहेत. आता काल दिल्लीमध्ये चंद्रबाबू नायडू एक आंदोलन केलं दिल्लीमध्ये आणि ते जिव्हारी लागलं भाजपच्या. आम्ही गेलो कारण आमच्यावरती आम्ही गुलाम नाही आहोत. काही गोष्टी या मान्य करायला पाहिजेत की एखाद्या राज्याचा विषय असतो, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट अँड इन द इंटरेस्ट ऑफ पीपल ऑफ द स्टेट. आंध्रच्या जनतेच्या काही भावना आणि मागण्या असतील तर आमच्या राज्याकडून त्यांना मदत हवी असेल तर आम्ही जायला पाहिजे. कारण आंध्रचं राज्य हे देशाचा घटक आहे. ते काय अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमधलं राज्य नाही. चंद्राबाबू कालपर्यंत आमच्या बाजूला बसत होते. मोदी त्यांना मिठी मारत होते आमच्या समोर अनेकदा व्यासपीठावरती, किंवा मोदींनीच त्यांना एनडीएमध्ये परत आणलेलं आहे. मोदींनी त्यांचे सगळं, मोदी आणि चंद्राबाबू इतकं एकमत गळे घालत होते. अचानक तुमचे शत्रू झाले. पण आम्ही का शत्रू व्हावं? राजकीय दृष्ट्या तुमचा दुश्मन तो आमचा दुश्मन होऊ शकत नाही. मग आम्हाला जी लोक मान्य नव्हते तुम्ही त्यांना तुमच्या व्यासपीठावरती घेतलंय, तुमच्या मांडीवर घेतला. मी का बोललो का? भाजपचे नेते अनेकांच्या घरी जातात, चहापाणी होतं, काही पडद्याआड काही गोष्टी ठरतात, आम्हाला कळतात, आम्ही काय बोलतो. तो तुमचा अधिकार आहे. तुम्हाला योग्य वाटतंय ना, तुम्ही करा. पण आम्ही ममता बॅनर्जीचा फोन घेतला तर आम्ही शत्रू कसे तुमचे? उद्या जर तुम्हाला
2019 साली जागा कमी पडल्या तर मला खात्री आहे, तुम्ही लिहून ठेवा आणि माझी आत्ता सही घ्या त्याच्यावरती, की हे सगळे भाजपचे लोक हे ममताकडे पाठिंबा मागायला जातील, हे चंद्राबाबूंचा उदो सुरू करतील आणि व्यापक देशहितासाठी कसं एकत्र यायला पाहिजे यासाठी यांचा पाठिंबा मागायला जातील. मग आम्ही जर त्यांच्या एखाद्या राज्याच्या प्रश्नासाठी जर त्यांना नैतिक पाठिंबा द्यायला गेलो तर आम्ही त्यांचे शत्रू कसे? अरविंद केजरीवाल यांनी जंतर मंतरवरती धरणं दिलं, त्यात जावंसं वाटलं कधी? कारण तेही भाजपच्या विरोधातच होतं. नाही बघा, ह्याच्यामध्ये त्यांचं आमंत्रण तुम्हाला आलं? नाही, उद्या तुम्ही असं म्हणाल आम्हाला की तुम्ही ओबीसी धरणं धरतो तिकडे जा. नाही, मी जे हे आमचे हे जे लोक आहेत, ममता जी असते दिदी, बरं का, ती आमच्या बहिणीसारखी आहे. ममता असतील, चंद्राबाबू, हे आमचे कधी ना कधी इंडियातले सहकारी होते. केजरीवाल नव्हता. आम्ही ह्यांच्यावर काम केलेलं आहे. ममता बॅनर्जी ह्या वाजपेयींच्या मिनिस्ट्रीमध्ये होत्या, काही काळ त्यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे. तुम्ही कसं काय म्हणता नाती तोडा? ठीक आहे, तुमचे मतभेद आहेत, तुम्ही त्याला नीट सांभाळू शकला नाही. चंद्राबाबू एनडीएमध्ये जाऊन येणार असतात, आहेत ना. केजरीवाल किंवा अन्य लोक एनडीएत नव्हते. राहुल गांधीच्या नेतृत्वाबद्दल आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वाबद्दल तुमची जी मतं आहे ती या एनडीएमध्ये राहून सुद्धा वेगळी वाटतात. ते तुमचं स्वातंत्र्य एनडीएमध्ये राहून सुद्धा मत मांडण्याचं का असू नये? राहुल गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असतील, या देशातल्या सगळ्यात जुना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, महासचिव आहेत. या काँग्रेस पक्षानं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. अनेक हुतात्मे दिलेले आहेत. देशाचा लढा जो आहे स्वातंत्र्याचा तो उभा करण्यात तुम्ही त्यांचं योगदान नाकारू शकत नाही काँग्रेस पक्षाचं. आणि जे नाकारण्याचा प्रयत्न करतात ते या लढ्यात कुठेच नव्हते. ते या लढ्यामध्ये होते का? तर तुम्हाला जो अधिकार आहे. वीर सावरकर जर बोलले असते काँग्रेसविषयी, आम्ही त्यांचं ऐकलं असतं. राफेलच्या मुद्द्यावरती राहुल गांधी यांनी थेट मोदी यांना लक्ष केलं, पण कॅगच्या अहवालामध्ये 2.86% त्यांची बचत झाली. मला त्याच्याविषयी काय बोलायचं पण नाही. राफेलच्या मुद्द्यावर कॅगचा मुद्दा आता हे बघा की पेटलाय. शेवटी राहुल गांधींनी जे काही 10 प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न राहुल गांधीचे आहेत म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. पण तुमची भूमिका राफेलच्या मुद्द्या संदर्भात होती. आम्ही अनेकदा म्हटलेलं आहे. तुम्हालाही वाटतं का गडबड झालेली आहे? तुम्ही जेपीसी का जर काहीच घडलेलं नाही तर तुम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमायला पाहिजे. पण आता कॅगचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावरती काय म्हणणं आहे? कॅगच्या रिपोर्टवर चर्चा झाली असते ना पार्लमेंट. आता पार्लमेंट नाहीये. नाही, तुमचं म्हणणं काय आहे? मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं या हिंदुस्थानमधल्या एका डुबणाऱ्या कंपनीला काम दिलेलं आहे, जी कंपनी स्वतःच गटांगळा खाते उद्योगपतींची, त्या कंपनीला देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात काम मिळावं म्हणून जो काय अट्टास झाला त्या संदर्भात फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मिस्टर ओलांडनी सांगितलेलं आहे. तो का वेडा आहे का? ज्याने फ्रान्सचं राष्ट्राध्यक्षपद भूषवलेलं आहे तो माणूस मूर्ख आहे का? त्याच्या डोक्याला परिणाम झाला आहे का? त्याने काय नावं घेतली ती प्रधानमंत्र्यांचा कसा हस्तक्षेप होता, एकच नाव कसं आलं, तिकडल्या मीडियामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत त्या संदर्भात, बरोबर, काही विषय इतर राजकीय पक्षांनी उभे केले आहेत. हे सगळे लोक मूर्ख आहेत का? मग जर राफेलमध्ये मोदींचं काही चुकत नसेल सरकारचं तर मला असं वाटतं बोफोर्समध्ये काँग्रेसचंही बरोबर आहे. असं तुम्ही मान्य करता का? राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावरती तुम्ही पारदर्शक किती असायला पाहिजे याला मर्यादा आहेत. पण हे कागद जे तुमचे आहेत, तुमचं वसरण करणारे कोण काढतंय बाहेर? हे शिवसेना काढते की राहुल गांधी काढतोय? कुठली तरी एक यंत्रणा पडद्यामागे काम करून हे सगळं एक्सपोज करण्याचा प्रयत्न करते. ते कोण आहेत हे आधी सरकारनं शोधून काढावं. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही जय महाराष्ट्रवर संजय राऊत यांची दिलखुलास मुलाखत अशी सुरू राहील. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शरद पवार राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर, महाराष्ट्राच्या स्तरावर जोरदार तयारी करते भाजपच्या विरोधामध्ये. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. राजकारणामध्ये कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही, रेडीमेड काही नाही. आणि त्यांचं आमचे मतभेद आहेत,
पण त्यांच्याकडून काही गुण राजकीय कार्यकर्त्यांना घ्यावेत. त्यातला हा गुण आहे तयारी, फिरणं, कष्ट करणं, मेहनत. हे फार महत्त्वाचं आहे राजकारणामध्ये. ज्याला काम करायचं आहे नवीन लोकांना, कार्यकर्त्यांना, त्यांनी हे गुण घेतले पाहिजेत, शिकलं पाहिजे. काही शरद पवारांकडून घेतले पाहिजेत, काही बाळासाहेबांकडून घ्यायला पाहिजे होते. विलासराव देशमुख होते, मुंडे होते, प्रमोद महाजन, प्रत्येकाकडे गुण होते. काही नाही काही कार्यकर्त्यांना ते घेतले पाहिजेत. आणि शरद पवार या वयात अजूनही त्यांची जी मोर्चे बांधणी सुरू असते दिल्लीत आणि राज्यामध्ये, ती वाखाणण्यासारखी आहे. आणि तिथेच त्या बारामतीमध्ये शरद पवार यांना हरू चांगली गोष्ट असं भाजपने म्हटलेलं आहे. बघा, राजकारणामध्ये या क्षणापर्यंत शरद पवार अपराजित आहे. आणि या वयात त्यांनी निवडणुका लढू नये हां, असंही भाजपनं म्हटलंय. हे ते कोण सांगणार? हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, हा शरद पवारांचा प्रश्न आहे. आणि शरद पवार हे आम्ही म्हणत नाही, स्वतः मोदी सांगतात जाहीरपणे, बारामतीत देऊन सांगतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता लोकसभेनंतर किंवा लोकसभेतच तुमची युती झाली नाही की तुम्ही स्वतंत्रपणे स्वबळ लढणार असं तुम्ही आधीच घोषित केल्यामुळे भाजप असेल वेगळी, तुम्ही असाल, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाकी काही त्यांचे काही पक्ष असतील. कसं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे तुम्ही? नाही, खिचडी आहे सध्या झालेली, 100% खिचडी आहे. कोण कोणाला जाऊन पडद्यामागे भेटतोय, गुप्तपणे चर्चा करतोय, हे दुसऱ्या वर्षी वृत्तपत्राने वाचायला मिळते, तेव्हा आनंद वाटतो आम्हाला. आमचं ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचं, शिवसेनेचं का व्हायचे ते होईल. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मनापासून एकत्र आले आहेत का? तर अजिबात नाही. यांची सुद्धा युती 2014 तुटलीच होती की. विधानसभा हे सुद्धा वेगळे लढले आहेत, आपण पाहिलं असेल. राज्याचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस हे तर आरोपींना तुरुंगात टाकतील असं लोकांना वाटत होतं, पण ते त्यांच्याशी हातमिळवणी करतायत. 5 वर्षाचा कालखंड निघून गेल्यावर सुद्धा तुम्ही या राज्यामध्ये गाजलेला सगळ्यात मोठा घोटाळा, त्यातले आरोपी जर तुम्ही पकडले जात नसतील, त्याच्यावरती कारवाई होत नसेल आणि फक्त रंगसभेती तुम्ही करून दाखवत असाल, तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईची तुमची भाषा जी आहे ती तकलादू आहे. पण शिवसेनेचे जे 18 खासदार आहेत त्यातल्या अनेक खासदारांचं म्हणणं आहे की युती झाली नाही तर त्यांचा पराभव होऊ शकतो, कारण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तुम्ही एकत्र आहेत. शिवसेना खासदारांचं सांगू नका, भाजपच्या खासदारांचं काय म्हणणं आहे ते मला सांगा. भाजपच्या खासदारांना तसं वाटू शकतं, नाही तसंच वाटतंय त्यांना, पण मग भीती आमच्यापेक्षा जास्त आपल्याला त्यांना वाटतंय. नाही बघा, आमच्या मनात भीती वगैरे काही नाही. आम्हाला खात्री आहे आमचा आकडा कायम राहील. सोपा आहे का महाराष्ट्रात शिवसेनेला टक्कर देणं? मोदी लाटेत सुद्धा आमचे 65 आमदार आम्ही निवडून आणले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. 5 सुद्धा यांना आमदार मिळणार नाहीत. एवढे तुफान, एवढे आंधी म्हणे मोदींची त्या काळामध्ये होती. भले भले राज्य अशी उखडली गेली, त्याच्यामध्ये राज्य मोठे मोठे कोसळले गेले. शिवसेना महाराष्ट्रात टिकून राहील. जय महाराष्ट्र सोबत आपण दिलखुलास गप्पा मारल्यात. आपले खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.